नमस्कार मित्रांनो, मी रुपाली ढगे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या रुपाली अँड वरद लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सत्यम शिवम सुंदरम. माणसाला देवासोबतचं नातं वरवर ठेवायला खूप सोपं वाटतं, पण खरं तर खूप खोलवर जाण्यासाठी त्याचं अस्तित्व तयारच नसतं. त्याला खूप भीती वाटत असते की आपण जे उपभोग घेतो आहे ह्या संसाराचा, या मोहजालापासून आपण वंचित तर नाही होणार. ही भीती त्या माणसाला ध्यानाच्या मार्गावर विश्वास ठेवायला थांबवते. कारण ध्यानाच्या प्रक्रियेत स्वतःचे चित्त शुद्धीकरण आवश्यक असतं. मित्रांनो, ही शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पुढील आध्यात्मिक गती अशक्य आहे. केवळ निराकार आणि निर्विकार शक्तीच आपल्याला आपल्या अंतर्मनातील विकारांपासून मुक्त करू शकते. पण त्यापूर्वी समर्पण भाव जपला पाहिजे. परमात्मा आपल्याला कधीच बळजबरीने काहीही देत नाही, पण जीवनात जे काही मिळाले आहे, म्हणजे आपले नाती आहेत, आपली परिस्थिती, आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती, या सर्व गोष्टींमधनं जीवन सुंदर कसं करायचं हे मात्र नक्की शिकवतं. ध्यान म्हणजे संन्यासी नाही. ध्यान म्हणजे स्वतःला रोज ऊर्जा देणं आणि या दुनियेत सकारात्मकतेने जीवन जगण्यास तयार राहणं, म्हणजे हे सर्व गोष्टी आपल्याला ध्यान शिकवतं. म्हणजेच मित्रांनो, आपल्या हृदयात शुद्ध आणि निस्वार्थ प्रेमाची बीजं रुजवतं ते कोण तर ध्यान. संत आणि गुरूंचे आध्यात्मिक ज्ञान आपल्याला चुकीच्या धारणा आणि भ्रमांपासून मुक्त करतं. ध्यान आपल्याला चित्त, बुद्धी आणि समज सतत शुद्ध करण्यास मदत करत असतं. योग माणसाला आपण जिथे आहोत तिथे राहण्याची कला शिकवतं. म्हणजेच वर्तमान क्षणात पूर्ण उपस्थित राहण्याची कला कोण शिकवत असेल तर फक्त योग. म्हणजेच वर्तमान क्षणात पूर्ण उपस्थित राहण्यासाठी आपल्याला योग खूप मदत करतो. या सर्वांसाठी संसार, नोकरी, जबाबदाऱ्या हे सर्व गोष्टी सोडून जाण्याची गरज नाही आहे मित्रांनो. उलट संसार आणि स्वतःच्या विकासासाठी या सर्व गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. भक्ती, ध्यान, ज्ञान या योगामुळे मृत्यूची खरी परिभाषा सहज समजते. जेव्हा हे सर्व आत्मसात होते तेव्हा सत्याचा संग